तर मित्रांनो, मी कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातून आहे आणि आता सध्या कृष्णा नदीच्या काठी उभा आहे. तुम्ही इथे बघू शकता की शेताला पाणी पुरवठा करण्यासाठी इथे नदीकाठी बरेच पंप म्हणजेच मोटर लावलेले आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का की 2008 साली जेव्हा भाजपाचे नेते बी.एस. येडियुरप्पा हे कर्नाटकाचे मुख्यमंत्री होते आणि त्यांनी एक ऐतिहासिक निर्णय जाहीर केला. तो निर्णय असा होता की जे शेतकरी शेतीला पाणी पाजवण्यासाठी नदीवरती पंप किंवा मोटर लावतात त्याचं 1 रुपये देखील बिल सरकार घेणार नाही. हा कायदा पास झाला, कर्नाटकात सर्वत्र लागू झाला आणि भाजपानंतर कर्नाटकामध्ये जे.डी.एसची सत्ता आली, काँग्रेसचे मुख्यमंत्री बनले. पण विशेष म्हणजे कोणत्याही पक्षाच्या नेत्यांनी किंवा मुख्यमंत्र्यांनी हा कायदा बदलला नाही, त्यात किंचितसाही बदल केला नाही. हा कायदा अजून देखील कर्नाटकात सर्वत्र लागू आहे. तर या सर्व नेत्यांना आणि मुख्यमंत्र्यांना खरंच थँक्स बोलावं लागेल, धन्यवाद बोलावं लागेल. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं या कायद्याबद्दल हे कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.